पंजाबमधलं एक प्रकरण टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने समोर आणलं आणि आपल्या लोकप्रतिनिधींचं हे वर्तन बघून शर्मेनं मान खाली घालावी अशी परिस्थिती निर्माण झाली। प्रकरण असं होतं की पंजाबमधल्या काही आमदार ज्यांचं स्वतःची संपत्ती करोडोमध्ये आहे, ज्यांचं उत्पन्न प्रतिमाह लाखो रुपयांचं यांचं उत्पन्न आहे आणि ह्या काही आमदारांनी सरकारकडे असं सांगितलं की आयकर भरण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही आयकर भरू शकत नाही आणि पंजाब सरकारने असं ठरवलं की त्यांचं आयकर भरायचं। म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की एखादा कोणी गरीब आहे ती गोष्ट वेगळी, तुम्हाला बाकी सगळ्यासाठी पैसे आहेत, करोडोच्या तुमच्या जमिनी आहेत, तुमच्या नावावरती संपत्ती आहे, लाखो रुपयाचं उत्पन्न दाखवलेलं आहे, पण तुम्हाला आयकर भरायला पैसे नाहीत आणि ते पैसे सरकारने भरावे। जेव्हा याचा खुलासा विचारला तेव्हा त्या काँग्रेस पक्षाचे आमदार असं म्हणजे प्रवक्ते असं म्हणायला लागले की हे सरकारी नियम आहे की लोकप्रतिनिधींच्या उत्पन्नाचं वरतं जे कर भरायचं आहे, आयकर भरायचं आहे ते सरकार भरणार, असं म्हणजे काय म्हणता येईल तसं प्रोव्हिजन करून ठेवलेलं आहे आणि ह्या सवलतीचा फायदा सगळे घेतात। आम्ही अशी विनंती करणार आहोत की काही आमदार खासदारांनी स्वतःहून, मंत्र्यांनी स्वतःहून गिवअप करावं, म्हणजे नाही आम्हाला ह्या सवलतीची गरज नाही, आम्ही आमचा कर भरण्यात तयार आहोत। जो गंभीर प्रश्न या निमित्तानं समोर येतोय की मुळात तुम्ही अशी सोय दिली कशासाठी? ज्या कुणाचं उत्पन्न करपात्र आहे त्या प्रत्येकानं कर भरला पाहिजे असा नियम आहे, तो कोण माणूस असावा असं नाही आहे। प्रत्येकाचं जर तुम्ही आमदार, खासदार, मंत्री यांना सगळ्यांना भत्ते, सोयी, सवलती मिळतात, त्यांचं उत्पन्न प्रत्यक्ष कागदावर दिसत आहे, तर मग त्यांना कर भरण्यापासून सूट कशामुळं? आणि ह्याच्यामध्ये सगळ्या पक्षाचे नंतर जे पुढं प्रकरण आलेलं आहे ते सर्वपक्षीय खासदार, आमदार, मंत्री आणि शासकीय पातळीवरची विविध काही पदं म्हणजे हे लोकप्रतिनिधींना जी मिळतात ती, ह्या सगळ्यांनी आपल्या उत्पन्नाच्या बाबतीमध्ये हा जो खेळ केलेला आहे म्हणजे जनतेच्या पैशावरती डल्ला मारलेला आहे। आता प्रश्न निर्माण होतो की जेव्हा हे सगळे लोक, मला तर सगळ्यात पहिल्यांदा ना ह्यांची चूक वाटत नाही, हे गुन्हेगार मला वाटत नाही, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही, आम्ही, आपण सर्वसामान्य माणूस ह्याच्याकडे डोळे झाक करतो, आपण गुन्हेगार आहोत, हा आपला सगळ्यात मोठा दोष आहे। मला सांगा, तुम्ही कोणी बघा तुमच्या आजूबाजूला जो तुमचा म्हणजे समजा मित्र आहे, बरोबरचा आहे, कधी काळी तुम्ही बरोबर टपरीवर बसून चहा पिलाय, सर्वसामान्य परिस्थितीमध्ये असलेला एखादा निवडून येतो, नगरसेवक होतो, आमदार, खासदार, मंत्री होतो आणि बघता बघता त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होती, आपल्याला दिसतं ना डोळ्यांनी। याच्यासाठी काय सगळे काय शोध पत्रकारिता करून आकडे शोधायची गरज नाही आहे। सर्वसामान्यपणे आपल्याबरोबर मोटरसायकलवरती मागं बसून फिरणारा किंवा त्याच्या मागं बसून आपण फिरणारा, बघता बघता त्याची गाडी, त्याचे गाड्या घोड्या, त्याचे बंगले, त्याच्या आजूबाजूला लोकांचं सगळं म्हणजे ते कार्यकर्ते जमा होणे, त्याच्या गळ्यातल्या साखळ्या, हातातल्या त्या सोन्याचे काय कडे, हे सगळं दिसत राहतं ना, ठळकपणे ठसठशीतपणे डोळ्यावरती येतं। त्यानं घेतलेल्या संपत्ती काय आणि कुठे आहेत हे आपल्याला माहीत असतं, सर्वसामान्यपणे लोक बोलतात। ह्याच्यासाठी वेगळी शोध पत्रकारिता करायची गरज नाही। आपण हे सगळं पाहून सहन कसं करतो? हे जर कुठल्याही सर्वसामान्य एखाद्या नागरिकाने आपलं करपात्र उत्पन्न असताना कर भरला नाही तर तुम्ही तिला लगेच नोटीस करता, त्याच्यावरती कारवाई होती, तो माणूस लगेच भीतो सरकारी अधिकाऱ्याच्या काय हॅरॅसमेंट आणि बाकीच्या गोष्टीला आणि तातडीनं आपल्या कराचा भरणा करतो। आणि याचे नेमकं उलट हे स्वतःला लोकसेवक म्हणून घेणारे की जे आम्ही जनतेसाठी आहोत आणि विनम्रतेचा भाव आणणारे, पैशाच्या बाबतीमध्ये असं जेव्हा वागतात तेव्हा आक्षेप घ्यावाच लागतो। यापूर्वीसुद्धा जेव्हा संसदेमध्ये मिळणारं जेवण जे आहे अतिशय माफक दरात म्हणजे जवळपास फुकट दिल्यासारखं आहे, त्याच्यावरती जेव्हा आक्षेप आल्याच्यानंतर कुठे थोडेसे त्याचे भाव वाढले। ह्या गोष्टी का केल्या जातात? किंवा याआधी एक लाल दिव्याची संस्कृती ती तरी या मोदी सरकारने पूर्णपणे खारिज करून टाकली। हे सगळे पुरोगामी गप्पाट्या मारतात ना, ते या गोष्टीसाठी कधी दखल घेत नाहीत की यापूर्वी असलेली काँग्रेसच्या काळामधली म्हणजे पार नेहरूपासून चालत आलेली लाल दिव्याची संस्कृती, आम्ही चळवळीमध्ये नेहमी असं म्हणायचो की नेहरूचं स्वप्नच हे होतं, काळा इंग्रज जाऊन गोरा इंग्रज जाऊन तिथं काळा इंग्रज बसला, बाकी काही फरक पडला नाही, तो डामडोल तसाच राहिला सगळा। म्हणजे ह्यांची इच्छा तीच होती, म्हणजे ते तरी राज्यकर्ते होते, तुम्ही लोकशाहीतले राज्यकर्ते आहात ना, ब्रिटिशांच्या काळातल्यासारखी पद्धत नाही ना आता। पण प्रत्यक्ष डामडोल आणि सरकारी अधिकाऱ्यांचा सगळा जो तामझाम आहे, नेत्यांचा जो तामझाम आहे तसाच राहिला तो। आजच्या काळामध्ये हे सगळे मंत्री, हे सगळे आमदार, हे सगळे खासदार, हे सगळे अगदी जिल्हा परिषदला निवडून आलेला साधा मेंबर घ्या, पंचायत समितीचा घ्या, कोणी घ्या तुम्ही, त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली तुम्हाला तातडीनं दिसते। हे सगळे म्हणजे विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्याचं म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत बरोबर या ठिकाणचे जे नगरसेवक किंवा निवडून आलेले सभासद हेच कसे कॉन्ट्रॅक्टर होतात? यांचाच भाऊ नेमका कसा कॉन्ट्रॅक्टर असतो? या ठिकाणी त्या क्षेत्रात तज्ज्ञ असलेल्या माणसाला ते गुत्त का नाही भेटत?
नेमकं यांनाच कसं भेटतं? किंवा बऱ्याच ठिकाणी काय, बहुतांश ठिकाणी जमिनीचे जे व्यवहार आहेत त्याच्यामध्ये नेमके राजकीय नेतेच का अडकलेले असतात. इतर कुठल्या व्यवहारामध्ये जसं ज्या पद्धतीनं त्या क्षेत्रातले तज्ज्ञ समोर येतात आणि तो उद्योग, तो व्यवसाय ते लोक करतात. मग बांधकाम हे असं एकच क्षेत्र कसं काय की ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष सिव्हिल इंजिनियर किंवा आर्किटेक्ट किंवा बाकीचे लोक सोडून राजकारणीच नेमके कॉन्ट्रॅक्टर का होतात, राजकारणीच नेमके बिल्डर का होतात, यांच्याशी जवळपासचे लोकच काय याच्यामध्ये येतात. यांच्या अवैध उत्पन्नाचा फार मोठा स्रोत हा हे जमिनीशी संबंधित व्यवहार आहेत. सर्वसामान्य माणसांनी एखादी मोठं काय हाऊसिंग काय म्हणता येईल त्याला स्कीम करायची आहे म्हणून जर एखादी जमीन घेतली तर ती जमीन समजा ग्रीन झोनमध्ये असेल ती येलो झोनमध्ये होत नाही ती. पण तेच एखाद्या राजकीय नेत्यांनी त्याला हात लावला की तातडीनं ती जमीन येलो झोनमध्ये येते किंवा येणे करणे. म्हणजे मला तर हे कोडच कळलेलं नाही, ॲग्रिकल्चर आणि नॉन ॲग्रिकल्चर एखादी जमीन येणे करायची करावी का लागते. कुठल्याही जमिनीवर बांधकाम करण्यासाठी जे काही शासनाने कर घ्यायचा आहे तो कर घ्यावा आणि मोकळं व्हावं. पण तुम्हाला जाणीवपूर्वक म्हणजे खरं तर शेती जर फायद्याची असली असती तर उलटं आमची जमीन ॲग्रिकल्चरल करा म्हणून मारामाऱ्या झाल्या असत्या. एखादी जमीन ॲग्रिकल्चरची नॉन ॲग्रिकल्चर येणे करायची असेल तर त्याच्यासाठी एवढं मोठा आटापिटा का करावा लागतो, त्याच्यासाठी एवढे पैशाचे व्यवहार का होतात, ज्याच्यामध्ये हे नेते गुंतलेले आहेत. आज जो त्यांच्या उत्पन्नाचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे हे सगळं शासनाच्या हातामध्ये आहे. जमिनीशी संबंधित नियम हे शासनाच्या हातामध्ये आहेत किंवा एखादा लायसन कोटा परमिट राज नेहरूंच्या काळापासून चालत आलेलं की ज्यांनी ह्या समाजवादी व्यवस्थेमध्ये याचं प्रचंड अवडंबर माजलं सगळं. हे सगळे भ्रष्ट अधिकारी आणि नेते यांच्या संगमताने ह्या गोष्टी चालतात. म्हणून ज्या ज्या ठिकाणी सरकारी परमिशनची गरज आहे बरोबर त्या ठिकाणी तुम्हाला भ्रष्टाचार झालेला दिसून येतो. एरवी समजा जमिनीचे जर व्यवहार स्वच्छ असले असते, जमिनीचे नियम आणि कायदे जर सोपे असले असते तर कुठल्याही ज्या माणसाला ह्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करायचा तो त्याच्यामध्ये येऊन त्यानं चांगल्या पद्धतीनं ते सगळं उभं केलं असतं. आजही एखाद्या जागेची रजिस्ट्री करताना पैसा ब्लॅकमध्ये का दिला जातो आणि घेतला जातो, मग तुम्हाला या ठिकाणी यांच्या संपत्तीचं कोड कळेल. हे जे आज विषय समोर आलेला आहे, हे जे नेते हे जेव्हा आमदार खासदार मंत्री निर्लज्जपणे असं म्हणतायत की बाबा आमच्याकडं आयकर भरायला पैसा नाही आणि सरकारने ते करावं, पंजाब सरकार ते करतं. आता तर माहिती समोर येते की इतरही कितीतरी ठिकाणी असं काम सरकारने स्वतः केलेलं आहे. बाकीच्याही ठिकाणी आता ही माहिती समोर येते. त्याच्यामुळं म्हणजे ही सवलत लोकप्रतिनिधींना दिली गेलेली आहे आणि त्यांनी आपणहून त्याच्यापासून ज्यांना शक्य त्यांनी गिवअप करावं असं म्हणण्याच्या पेक्षा सगळ्यात पहिले ही सवलतच काढून घेतली पाहिजे. हे जर लोकप्रतिनिधी आयकर भरण्यासाठी गरीब आहेत तर मग ह्यांची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतात का? कुठल्या तरी नेत्याच्या बायकोची प्रसूती जिल्हा परिषदच्या दवाखान्यामध्ये होती का? कुठला तरी आमदार खासदार मंत्री हा तुम्हाला बसमधून फिरताना दिसतो का? शेतकरी कामगार पक्षाचे आमदार ज्यांचं नुकतंच निधन झालं गणपतराव देशमुख हे एकमेव अपवाद आहेत की ज्यांचा बसमधून उतरतानाचा फोटो सगळीकडे फिरतो आहे. त्यांच्या निधनानंतर जेव्हा लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या साधेपणाचं कौतुक करत असताना. पण त्याच्याबरोबरचं दुसरं जळजळीत वास्तव हे की हा एवढा एकच फोटो आहे. याच्याशिवाय दुसरा कुठलाच आमदार खासदार मंत्री आजच्या काळातला तुम्हाला त्या एसटीमधून फिरताना दिसत नाही. मग तुम्ही गप्पाट्या मात्र तशा मारतात. तुम्हाला आयकर भरताना नेमकं तुम्ही गरीब आहात आणि जेव्हा मग तुमचे मुलं त्या शाळेमध्ये शिकू द्या. तुम्ही स्वतःसुद्धा रेशनवरती किती आमदार आणि खासदार रेशनवरती धान्य घेतात. तुम्ही गरीब आहात ना, मग रेशनवरचं धान्य घ्या तुम्ही. म्हणजे हे जे नाटक आहे फक्त जेव्हा आयकर भरायचं आहे तेव्हा तुम्ही म्हणता की बाबा आमच्याकडे पैसे नाहीत आयकर भरायला, ते सरकारने भरावं. आणि बाकीच्या ज्या काही गरिबांसाठीच्या योजना आहेत, माझं तर म्हणणं जर तुमची एवढी गरिबी तर सगळ्या गरिबांसाठीचे हे ना दारिद्र्यरेषेखाली टाका ना. ह्या सगळ्या आमदार खासदार मंत्र्यांना दारिद्र्यरेषेखाली टाका आणि सर्वसामान्य लोकांचा आपला तुमचा माझा दोष का आहे, आपला गुन्हा का आहे हे यासाठी मी म्हणतोय की हे आपल्या सगळ्या डोळ्याच्या समोर घडत असतं. आपण कौतुक करतो साहेबांनी एखादी मोठी गाडी घेतली तर आपण म्हणजे आपणच अस्वस्थ होतो. समजा चुकून माकून एखादा आमदार म्हणजे मंत्री तर सोडाच जर 2 चाकी वाहनावरती फिरला तर आपण म्हणतो अरे साहेब किती साध्या गाडीवर फिरतायत. म्हणजे हे आम्ही दोषी आहोत. आमच्या डोळ्यासमोर यांची संपत्ती दिसत असतानाही आम्ही पाहत नाही. हा त्याच्यातला अडचणीचा भाग आहे. आणि म्हणून जेव्हा यांची दिसणारं उत्पन्न असतं आणि हे त्याच्यावरचा कर भरत नाहीत आणि जेव्हा पत्रकार जेव्हा समोर मुद्दे उपस्थित करतात तेव्हा त्याला द्यायला कोणापाशी उत्तर नसतं. याच्यामध्ये सगळ्या पक्षाचे लोक आहेत. पुन्हा मी कुठल्याही एका पक्षाची बाजू घेऊन किंवा त्या दुसऱ्यावरती टीका करतोय असा मुद्दा नाही. आम आदमी पक्ष असो, भारतीय जनता पक्ष असो, काँग्रेस तर त्याचेच पुरावे समोर आलेले आहेत. पंजाबमधले कुठलाही तुम्ही पक्ष घ्या,
स्वतःला समाजवादी म्हणून घेणारे मुलायम सिंग यादव, आणि जेव्हा त्यांचं ते मुख्यमंत्रीचं निवासस्थान रिकामं करावं लागलं तेव्हा तिथल्या नळाच्या तोट्यासुद्धा यांनी कशा चोरून नेल्या हे आपल्यासमोर आपण बघितलेलं आहे. आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की हे जे आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यावरती आपण वचक ठेवला पाहिजे. आपण आपल्याकडून त्यांना या प्रत्येक गोष्टीसाठी जाब विचारला पाहिजे. ते लोक सेवक आहेत, ते काही स्वतःला जुन्या काळातले राजे महाराजे नाही आहेत आपण त्यांना निवडून दिलेले. या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या उत्पन्नावरती कर इतर सर्वसामान्य लोकांप्रमाणेच त्यांना भरावा लागला पाहिजे. त्यांना सवलत देणारे सगळे नियम तातडीनं खारिज केले पाहिजेत. त्यांना मिळणाऱ्या सगळ्या सवलती तातडीनं बंद केल्या पाहिजेत. त्यांना जे इतर सर्वसामान्य लोकांना जे नियम आहेत तेच नियम या लोकप्रतिनिधींना सुद्धा लागू झाले पाहिजेत. त्याच्यावरची ही उसंतवाणी. गरीब बिचारे मंत्री आमदार कसा भरणार आयकर, जनतेची सेवा करूनी थकती किती खर्च होती पैसे त्यात, पोसावा लागतो इथे कार्यकर्ता मग करता धरता बनतो तो, सगळीचं सोय खाण्याची पिण्याची हमी जिंकण्याची मिळे मग, नेत्यांच्या कल्याणा जनतेची विभूती कर भरताती म्हणूनच, मंत्री आमदार आणि खासदार यांचा सरकार कर भरे, कांत जनतेच्या खिशावर डल्ला, मारण्याचा सल्ला कोण देते, मारण्याचा सल्ला कोण देते.